विषय. कोणाला काही संशय असेल तर तिथं कार्यालयामध्ये येऊन उद्या संध्याकाळपर्यंत मी इथं बसा, पण पुन्हा शिंगल ऐकून घेणार नाही. बिलकुल. वा. मी स्पष्ट बोलायलो. पुन्हा म्हणायचं नाही शिवणीकर भांडण करतो, शिव्या देतो, ही बोलायची भाषा नाही. औसा तालुक्याच्या वतीने सर्व रक्कम सोनवणे साहेबांकडे जमा झालेली आहे. 51,21,000 रुपये. औसा तालुक्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हे सर्व जो काही हिशोब आहे सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून लिहित होतो. सोनवणे साहेब आम्ही 1-2-4 मंडळी बसलेलो होतो. ते सर्व हिशोब ते वाचून दाखवतील, काही विषय नाही. आणि आपण बोलत असताना शंकर महाराज, कैलास महाराज या मताशी सहमत आहेत का नाही सांगा. पांडुरंग महाराज असतील, शिवरानपाल, सर्व मंडळीला आणि प्रत्येक गावामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1090 गावं या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकापर्यंत मी पोहोचलेला आहे. आणि प्रत्येकाला, अध्यक्ष कुठे गेले, बाळासाहेब काशीद महाराज, मी प्रत्येकाला बोलत असताना असं बोललेलं आहे. म्हणजे माऊली सुद्धा पहिल्या बैठकीत बोलले होते, माणिक महाराज. आणि आम्ही प्रत्येक गावात माऊलींचा आदेश वंदनीय धरून प्रत्येक गावामध्ये गेलो आणि बैठकीमध्ये बोलत असताना असं बोललेलं आहे की बाबा याच्यातून जेही काही समजा 2 कोटीवरी काहीतरी खर्च झालाय आणि याच्यातला जेही काही त्या अगदी करून सोनवणे साहेबांनी सांगितले ते पोते भरून ठेवलेत. कशाचे? ते पादुकावरल्या पैशाचे. बरोबर आहे साहेब? ते पैसे पोते बांधून ठेवलेले आहेत. तर एकंदरीत ही सर्व रक्कम आपण बोलत असताना असं बोललेलं आहे. ते सांगतोय काय करायचं तुम्ही निर्णय घ्या. त्यात काय तुम्ही पैसे तयार आहेत सर्व. काय निर्णय घ्यायचाय तुम्ही समजाने सांगायचंय. आपण सर्व चॅनेल लाईव्ह ठेवून याच्यातला पैचा हिशोब आपण बोलत असताना असं बोललो होतं की भंडारा डोंगरा जसं प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये चालू आहे तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर भंडाऱ्यावरती चालू आहे. तर त्या सर्व भंडारा डोंगराला उरलेली रक्कम आपण पै ना पै देणार असं बोललो होतो का नाही? एकदा हात वरी करून सांगा. बोललो होतो आणि दिले पाहिजेत. आणि इथं सर्वांच्या साक्षीने कॅमेरे पुढे ठेवून सांगू, लाईव्ह चालू आहे. कोणीही संशय घ्यायचा. आता कोणी काय, काल मला रात्री एक फोन आला बाजार समितीमधून सुधीर भाऊ गुजमुंडेचा की म्हणे महाराज आमचं 471 डबे तेल आणि 11 कट्टे तुरीची डाळ पोहोचताच झाली नाही. माऊली सांगतो सर्वात पहिलं जर गाडी कुठली आली तर मार्केट कमिटीची गाडी आली आहे. 471 डबे तेल. आणि मध्ये कुणीतरी सांगितलं की 71 लाखाचं तेल दिलं. पहिल्या दिवशी श्री गुरु कदम माऊलीने त्यांचा सत्कार केला. ते विजयप्पा पंढरीनाथ उत्तरवर. पण ही एकदम चूक आहे. लाईव्ह बोलतोय. त्यांनाही वाटलं तर फोन नंबर देतो, त्यांना बोलून घ्या. त्याने म्हणले होते 71 लाखाचं तेल देतो, पण त्याने दिले नाही. 27 डबे, माझ्याकडे पावती सुद्धा आहे त्यांच्या नावाची. 27 डबे तेल त्याने आपल्याला दिलेलं आहे. हा विषय क्लिअर झाला नाही. ही व्यवहार एका दिवसात मिटणार नाही. जवळपास 15 लाख रुपयाचा किराणा आणि सर्व जवळपास 22-23 लाख जर सोडले. काशीद पाटील, मी त्यांना काका म्हणत असतो. काका एकंदरीत 15 ते 20 लाखाचा जर किराणा सोडला, 20-25 लाखाचा जर किराणा सोडला, बाकी सर्व किराणा, चंदू काका, सर्व किराणा आपण लातूर जिल्ह्यातल्या भाविक भक्ताने इथं सहकार्य केलेला किराणा आहे. तर एकंदरीत बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत. मला कुणाचेही उणे दुणे धुवायचे नाहीयेत. सर्वांनी सहकार्य केलं. मी ठरवलं असतं, काशीद काका, ठरवलं असतं तर हा उत्सव मी कुठेही येऊ शकलो असतो. माऊली माझ्या शब्दाच्या पुढे नव्हते. पण त्रास भरपूर झाला. आता बोलणार नाही. बाळासाहेब काशीद बोलतील. आणि आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊन, मला वाटतं कोणीही द रिंगमचं सर्च करा, ते डिलीट झालेलं आहे ते व्हिडिओ. त्याने माफीचा व्हिडिओ पडला पण असेल. ते क्लिअर करूनच बाळासाहेब काशीद आणि सर्व संतांचे वंशज घेऊन मी इथं आलोय. भाऊला म्हणलं ग्राउंडला कुणीतरी सांभाळलं पाहिजे. सर्व जर एकाच मार्गाने गेलं तर माणिक महाराज होणारी शक्य गोष्ट नाहीये. मी म्हणलं मी बाहेरचं बघतो, तुम्ही इथलं बघा. हा पैसा प्रत्येकाच्या दारात जाऊन तुकाराम महाराजच्या नावाने भीक मागितलेला पैसा, ध्यानात ठेवा. 1 रुपया ग्राउंडला खर्च नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, मी जर इनोवा गाडीमध्ये फिरत असन, तुमचा आणखीन एक गौड गैरसमज काढून टाका की बाबा या पट्टीतून पैसे खर्चले. दिस इज रॉंग, एकदम चुकीचं आहे. हा सर्व जो खर्च आहे ते अरुण भाई आकडेने केलेला आहे. आता सगळा हिशोब किशोर महाराज 5 मिनिटात वाचून दाखवा. तत्पूर्वी दुसरी महत्वाची सूचना इथं हिशोब वाचून दाखवला जाणार आहे. सर्व साधू संतांच्या वतीने आदरणीय गुरु माऊली म्हणत होते की सर्व या ठिकाणी कीर्तनकार मिळून पुन्हा ठरवा आणि पुन्हा
पत्रकार परिषद घ्या आणि त्याच्यामध्ये जाहीर करा की इथला उरलेला जो निधी आहे, तो पैसा आहे, तो कुठे द्यायचा. मला एक सांगा की अगोदर ठरलं होतं हा सगळा पैसा देहूच्या मंदिराला द्यायचा. हे कुणाकुणाला द्यावं वाटतंय? हात वरी करून सांगा. हात वर करून सांगा. कुणाकुणाला वाटतं की भंडारा डोंगरावर भव्य आणि दिव्य राम मंदिर ज्या पद्धतीनं होत आहे त्या पद्धतीनं माझ्या तुकोबारायांचं मंदिर व्हावं असं या तमाम जनतेला वाटतंय. त्यामुळे आता वेगळी पत्रकार परिषद घ्यायची गरज नाही. राहिलेला जो निधी असेल तो भंडार लाखोच्या संख्येनं एक माणूस सांगत नाही की कुठेतरी इथं लातूरमध्ये राहू द्या, लातूरचा पैसा लातूरमध्ये. अरे तुकोबाराय आमच्या लातूरचं दैवत आहेत, आमच्या महाराष्ट्राचं दैवत आहेत, आमच्या हिंदूचं दैवत आहेत आणि त्या रामाचं मंदिर अयोध्येत आणि माझ्या तुकोबारायांचं मंदिर हे भंडाऱ्या डोंगरावर व्हावं ही सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी एक नाही तर 2 हात वर करून ज्यांना ज्यांना वाटतं की हा सर्व निधी भंडारा माळावर द्यावा, एकदा सगळीकडे कॅमेरा फिरवा, सगळीकडे फिरवा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. पंढरीनाथ आज असं म्हणायला हरकत नाही की माऊलीच्या स्वरूपानं आपल्याला माऊली मिळालेत. त्यामुळं त्यांच्याकडं कुणीही जर बोट केलं तर आम्ही त्यांचे बोट साबूत ठेवणार नाहीत हे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि खंडापूर ग्रामस्थांनी 10,17,000 कोणाचा काय खंडापूर ग्रामस्थाच्या वतीने 10,17,000 रुपये आणि आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने 9,03,000 रुपयाची देणगी आली आहे. एकट्या खंडापूर मधनं 19,20,000 रुपये आलेत आणि दिवस रात्र जवळपास 24 तासातले 20 तास काम या खंडापूर, हरंगुळ, चिंचोलीराव वाडी आणि 12 नंबर पार्टीच्या तरुणांनी केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणखीन एक विषय, कोणाला काही संशय असेल तर तिथं कार्यालयामध्ये येऊन उद्या संध्याकाळपर्यंत मी इथं बसा, पण पुन्हा शिंगल ऐकून घेणार नाही. बिलकुल वा. मी स्पष्ट बोलायलो. पुन्हा म्हणायचं नाही शिवणीकर भांडण करतो, शिव्या देतो, ही बोलायची भाषा नाही. कदम मौलीला रुपया दिला नाही द्यायचं म्हणला तर काय ठरवायचं तुम्ही सर्वांनी ठरवायचं तेवढे देऊन टाकू. नाही माऊली एकही रुपया नेणार नाहीत. टाळ्या वाजवा. जसे आले तसे जाणार. हे पहा, डिझेल पुरते आम्ही सगळे जण आमच्या स्वखर्चाने चाललोय. तुमचा एकही पैसा न घेता आम्ही आमच्या घोंगड्या झोकडून इथून आमच्याच खर्चाने आम्ही जाणार आहोत. भाविकांकरता बाहेर गावून आलेले जे भाविक आहेत संत त्यांच्याकरता सेवा करायची तर ती तेवढी प्रामाणिक आणि आत्मनिष्ठेने करावी. ऐका ऐका हेच आम्ही आहोत. ऐका आता हा मंडप भंडाऱ्या डोंगरापेक्षा जवळजवळ डबल मोठा आहे महाराज. ते तुम्हाला खरं सांगतो, इथं काम तिथं 2 कामं होते. भंडाऱ्या डोंगराचं काम वेगळं आणि बाईचं वेगळं. किशोर महाराज, शिवणीकर महाराज आणि पंडितराव यांनी इथल्या मंडपवाल्याला विचारलं होतं स्थानिकांना, कोणी म्हणून नाही बरं पुण्याचा मंडप का आणला. तर स्थानिक मंडपवाल्यांनी 1,32,00,000 रुपयाचं काढलं होतं हे कोटेशन. आणि आपल्याला केवढ्याला बसला मंडप? 55. म्हणजे हे 55 हे मंडपचे आणि 5 लाख गावाला, म्हणजे अक्षरशः 60 लाखात बसला. म्हणजे तुम्हाला फायदा किती झाला पुण्याच्या मंडपचा बोला. 1,32,00,000 कुठं आणि 60 लाख कुठं? मग पुण्याचा चांगला का आपला चांगला तुम्हीच सांगा. कोणीतरी म्हणलं पुण्याहून काय आणला बाबडे, आपलं लय मोला मागायचं आहे. हे पुण्याचेच परवडले आपल्याला. आपल्या आचार्य विचारला होता तर आचार्याने सांगितले होते 30 लाख आणि ह्या आचार्याला किती दिले अण्णा? 12 लाख. म्हणजे सांगा किती फरक आहे. आणि हे सगळा फायदा फक्त सोनवणे साहेब आणि कदम माऊलीने तुम्हाला करून दिलाय. देण्यात आला. आम्ही तर काही नेणार नाही पण तुम्हाला देणार आहेत आम्ही. आता मंडपात किती दिले हे बघा, आचार्यात किती दिले बघा. तुमच्या सिस्टीमवाल्याने 10 लाख सांगितले होते. केवढ्यात बसली सिस्टीम अण्णा? 5 लाखात. ते 5 लाख फायदा. तुमच्या स्क्रीनवाल्याने सांगितले होते 15 लाख. किती दिले? 8.5 लाख. तिथं तुमचा फायदा झाला महाराज. तुम्हाला सगळ्या अंगाने फायदा झालाय. फक्त कदम माऊली एक मोकळेच आले, मोकळेच जाणार आणि देहू संस्थाने मोकळं चालेल, मोकळे जाणार. तुमचे तुकाराम महाराजावर भाव नाही हेच आम्हाला खूप झालं. माझी पावती दाखवली का रे लाईव्ह तिथं? पावती दाखवा एकदा. पावती माझ्या पायावर जमा झाली पावती बघा. सध्या खिचेरी कमी येतं फक्त. हे बघा, ही चिठोरी, एक चिठोरी. आणि आमच्या यशवंत मामाने 5,000 रुपये दिले. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. माऊली ही खूप पवित्र भावनेने करतो म्हणून लोक मागे उभे राहतात. आता सगळ्याला विनंती आहे.